लग्न म्हणजे दोन कुटुंबियांचा मिलाप, पण जर साखरपुड्यानंतरच नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ लागला तर? छत्तीसगडमधील बादोल येथे सेन समाजाच्या बैठकीत असे काही निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे. साखरपुड्यानंतर मोबाईलवर बोलण्यास मनाई, लग्नातील काही पारंपरिक प्रथा बंद आणि धर्मांतराबाबत कठोर भूमिका घेण्यात आली. हे नियम नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आहेत का, की बदलत्या काळात समाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे, की तरुणांच्या स्वातंत्र्यावर बंधन? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या निर्णयामागचं कारण, त्याचे परिणाम आणि समाजातील प्रतिक्रिया सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मंडळी, बादोल जिल्ह्यात इतर मागासवर्गीय सेन समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत काही महत्त्वपूर्ण सामाजिक नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात या समाजाची लोकसंख्या सुमारे 2.25 लाख असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी जवळपास 70% लोक परंपरेने सलून व्यवसायाशी संबंधित आहेत. समाजातील वाढत्या साखरपुडा तुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात साखरपुड्यानंतर निर्माण होणाऱ्या वादांमुळे अनेक विवाह मोडत असल्याचे दिसून आले. या घटनांचा आढावा घेतल्यानंतर समाजाने काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. या नियमांचा मुख्य उद्देश कौटुंबिक वाद कमी करणे आणि वैवाहिक संबंध अधिक स्थिर व मजबूत करणे हा आहे. बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे साखरपुड्यानंतर वधू-वरांनी मोबाईल फोनवर एकांतात संवाद साधू नये. यापूर्वी समाजाच्या नियमावलीत असा कोणताही स्पष्ट उल्लेख नव्हता. मात्र अलीकडील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. जर काही अत्यावश्यक कारणास्तव संवाद साधणे गरजेचे असेल तर तो पालकांच्या उपस्थितीतच साधावा, असे ठरवण्यात आले. याचबरोबर समाजाच्या बैठकीत विवाह सोहळ्याशी संबंधित काही पारंपरिक प्रथांमध्येही बदल करण्यात आले. विवाहवेळी वधूच्या बहिणींनी वराचे बूट लपवण्याची प्रथा आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रथेमुळे कधी-कधी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण होतात, असे मत व्यक्त करण्यात आले. याशिवाय साखरपुडा समारंभात पाहुण्यांची संख्या 15 ते 20 पर्यंत मर्यादित ठेवणे, विवाहासाठी शुभ मुहूर्ताचे काटेकोर पालन करणे आणि प्लास्टिकऐवजी पानांच्या ताटावर जेवण देणे असे निर्णय घेण्यात आले. पर्यावरण पूरकतेचा विचार करून हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत धर्मांतराच्या विषयावरही कठोर भूमिका घेण्यात आली. समाजातील एखाद्या सदस्याने दुसरा धर्म स्वीकारल्यास त्याच्याशी रोटी बेटी हे संबंध तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व निर्णयांची माहिती समाजाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. भविष्यात हे नियम संपूर्ण राज्यभर लागू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. एकूणच बदलत्या सामाजिक परिस्थितीत वैवाहिक नातेसंबंध अधिक मजबूत राहावेत आणि समाजात शिस्त व समन्वय टिकून राहावा, या उद्देशाने सेन समाजाने हे नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर तुमचे मत काय आहे? अलीकडे वाढत चाललेल्या लग्न तुटण्याच्या समस्यांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे का? या निर्णयांमुळे तरुणांच्या स्वातंत्र्यावर बंधने येतील? तुमचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.